चुटकी माटेगावकर जोरदार टाळ्यांचं. त्यांनी इथे मंचावर यायचं. मंगेश सर MD आहेत ओरायन मॉल पनवेलचे. त्यासोबतच मी पनवेलच्या आपल्या लाडक्या ओरायन मॉल पनवेलमध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की त्यांनी स्थानापन्न व्हायचे. आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत आणि बऱ्याच गप्पा मारणार आहोत. आणि मी फक्त एवढं प्रे करतो की यांच्या सगळ्यांची फोनची मेमरी फुल नको व्हायला, नाही का? प्लीज मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही स्थानापन्न व्हा. नमस्कार पनवेल. कसं होतं जेव्हा तुम्ही घेता बॅग्स भरलेल्या बघून छान वाटतं आणि मग घरी गेल्यानंतर कार्ड खाली गेलेलं थोडंसं वाईट वाटतं. सो अमाऊंट डेबिटेड फ्रॉम युअर अकाउंट ते मेसेज आल्यावरती थोडं वाईट. हा पण ओके. पण मग ते जे क्लोज बाय केल्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ते पण असं एक कुठेतरी इक्विव्हॅलंट रोल प्ले करतं ते बॅलन्स आउट करायला. नक्कीच. जेव्हा पण आम्ही बघतो तुम्ही पण हॅपनिंग वाटतं आणि तुम्ही आल्यानंतर इकडची एनर्जी पण फार हॅपनिंग झाली. तर त्यावर एक जनरल नोटवरती तुम्ही एक जनरली काय म्हणायला आवडेल तुम्हाला सर्वांना? त्यांनी जर आपल्याला सांगितलं तर त्याच्या 3 एक्साइटिंग गोष्टी घ्या, यातून जर तुम्हाला एकच चूज करायचं तर मग तुम्ही काय निघाल? हे आम्ही खूप एक्सायटेड आहोत कारण की वी कॅन सी एन इक्वल कॉन्ट्रीब्युशन, इक्वल स्केलला तुम्ही त्या क्षेत्रात पुढे जाता आणि वी आर व्हेरी हॅपी टू सी. आता मी जर तुला असा प्रश्न विचारला उद्या तुझं लग्न झाल्यानंतर तुला 3 मुलांपैकी एक चूज कर, तर तू काय चूज करणार? करू शकशील का? म्हणजे माझं लग्न नाही झालं अजून, तो अनुभव नाहीये. आणि जसं तुम्ही सांगितलं सिंगिंग तुम्हाला आवडतं आणि बट ऑब्वियस इच्छा माझी किंवा आपल्या पनवेलकरांची किंवा शॉपरची आहे, एक ते 2 गाणी आम्हाला तुमच्याकडनं नक्की ऐकायला आवडतील. मी गाईन पण मी इथे एकटी गाणार नाही. हा नक्की. पनवेलकर तुम्हाला सर्वांना सपोर्ट करायचा आहे. तुम्ही सर्वजण जर सोबत गाणार असाल तरच त्या गातात. तुम्ही गाल ना सोबत? वरती आहेत ना? तुम्ही सोबत गाणार आहात? गाणार का? हा एकटा गाणार आहे. असं नाही झालं. असं मला हो किंवा नाही मध्ये होतं. तुम्ही सगळे एकत्र गाणार आहात, सोबत गाणार आहात. बघा अशी एनर्जी एक आहे. पण प्लीज तुमच्याकडनं मला एखादी गाणं ऐकायला आवडलं तर खूप आवडेल. बरं, मी पहिलं प्रियकराच्या 2 ओळी ऐकतो. येस. म्हणजे मग ते तुम्ही युट्यूबवर जाऊन पुन्हा नीट ऐकू शकता. येस. त्यानंतर आपल्या सर्वांचं मी ह्यांना ऑलरेडी सांगून ठेवलेलं की तुम्ही मला वेळ लागले प्रेमाच्या या गाण्याचे लिरिक्स पाठ करून ठेवा. नसतील केले तर तुमच्याकडे 5-10 मिनिटं आहेत, तुम्ही तेव्हा तरी करा. तर मे बी बऱ्याच जणांनी होमवर्क केला असावं अशी मी अपेक्षा करतो. पण त्यापूर्वी आपण एक गाणं ऐकणार आहोत. तर कीर्ती मॅम प्लीज. इतकं छान वाटलं की असं वाटत होतं की ते गाणं थांबूच नाही. म्हणजे मला वेळ लागले प्रेमाचं हे गाणं ऐकायचं आहे, पण दिस सॉन्ग वॉज सो स्वीट की एवढी मजा आली की आय जस्ट वॉन्टेड इट टू लास्ट वन. बघा एवढं आवडलं की पंबल होतं. म्हणजे इथे कळतं इकडं. तुमचं नाव? उमेश निजामपूरकर. अच्छा. आणि काय वाटतं तुमचे किती चान्सेस आहेत? तुम्हाला काय वाटतं किती % चान्सेस आहेत? 100%. अरे बाबा, तिकडे पण 100%, इकडे पण 100%. थँक्यू फॉर जॉईनिंग अस मॅम. वी आर सो ब्लेस्ड. आणि आम्ही ते आता ऐकलेलं आहे. तुम्ही हसणार नाही. येस, यू कॅन रेज युअर हँड्स अप. चलो, विल टेक अ पिक्चर टुगेदर ऑल द पीपल. चलो, शो सम एनर्जी, कम ऑन. दॅट्स नाईस. पनवेलकरांसोबत आपण छान